नमस्कार सर्वांना. श्रावण महिना हा सुरू झालेला आहे. श्रावण महिन्यामध्ये व्रत, वैकल्य, विधी सर्व केले जातात. त्याचबरोबर महादेवाचीही पूजा केली जाते. तर श्रावण सोमवारासाठी आपल्याला काय काय पूजेला साहित्य लागतं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे काय काय साहित्य मी पूजेसाठी व्यवस्थित तयार केलेलं आहे ते तुम्हाला दिसेल. तर इथे आपण पूजा ही थाळी तयार करणार आहोत. पूजा ही पुढच्या भागामध्ये आपण दाखवूया. तर हे साहित्य कशा प्रकारे ठेवायचं आणि काय काय आठवणीने सर्व घ्यायचं हे आपण बघणार आहोत. ही बघा, ही एक वेगळी फुलवात आहे. ही कशी बनवली याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. ही जी फुलवात आहे त्याचा बेस हा व्यवस्थित बसतो, त्यामुळे वात ही हलत नाही आणि व्यवस्थित ही निरांजनीमध्ये राहते. तर तुम्हाला ही वात बघायची असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर आपण आता काय काय साहित्य घ्यायचं आहे ते बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला एक पितळीचं ताट घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे जे ताट असेल ते तुम्ही घेऊ शकता. फुलं घ्यायचे आणि हे धोत्र्याचं फळ आहे. हे सहज उपलब्ध होतं. जर मिळत नसेल तर तुम्ही विकतही घेऊ शकता. एक पाट घ्यायचा, त्यावर छान वस्त्र ठेवायचं आणि त्यावर शिवपिंड ठेवायची. शिवपिंड ही तुम्ही मातीची किंवा जे आपल्या तुळशीजवळ आपण ठेवलेली असते ती सुद्धा घेऊ शकतो. पितळीची असेल तर उत्तमच. पंचामृत घ्यायचं, गंगाजल घ्यायचं, चंदन मिश्रित पाणी, साधे आपले घरगुती पाणी, आणि हे जे आहे धोत्र्याचे फुलं आहेत हे सुद्धा घ्यायचे आहेत. त्याचबरोबर 4 प्रकारची शिवमूठ घ्यायची आहे. यामध्ये तांदूळ, तीळ, मूग आणि जवस घेतलेले आहे. आणि तुमच्या भागामध्ये जर जव वापरत असेल गव्हातील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आमच्याकडे जवस वाहतात तर आम्ही जवस घेणार. आता इथे तेलाचा तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि महादेवाला प्रिय असलेले भस्मसुद्धा इथे घ्यायचे आहे. अशा पद्धतीने जर साहित्य ठेवलं तर आपल्याला कठीण जात नाही आणि पूजाही सोपी होते. हे कलवा आहे. हे पूजा घराच्या साहित्यामध्ये सहज मिळून जातं. तांदूळसुद्धा घ्यायचे आहे. कापसाचे वस्त्र बनवायचे आणि त्यानंतर इथे आपण बेलफळ किंवा हे जे धोत्र्याचं फळ आहे ते सुद्धा घेऊ शकतो. तर आता इथे पांढरे फुलं आणि जे महादेवाला प्रिय आहेत ते फुलंसुद्धा घ्यायचे आहे. धूपबत्ती, कापूर या पद्धतीने तुम्ही अगरबत्तीसुद्धा घ्यायची आहे. आणि शिवलीला अमृताचा 11वा अध्याय तसेच संपूर्ण शिवलीला अमृतसुद्धा घ्यायचे आहे. आता सर्व पूजा साहित्य आपण जे ठेवलेलं आहे त्यामध्ये जो तुपाचा दिवा आहे त्यामध्ये तूप टाकून घ्यायचे आणि जपमाळसुद्धा ठेवायची आहे. म्हणजे आपण संपूर्ण पूजा झाल्यावर किंवा पूजेच्या अगोदरही संकल्प घेताना आपण जप करू शकतो. महादेवाचे ज्यांना 108 मंत्र म्हणून पूजा करायची आहे ते सुद्धा आठवणीसाठी इथे ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य घेऊन तुम्ही मंदिरातही जाऊ शकता. घरी जर पूजा करायची असेल तर असं साहित्य ठेवल्यानंतर पूजा करणे कठीण जात नाही. एक संजय पात्र घ्यायचं किंवा पात्रामध्ये शिवलिंग ठेवून त्यावर दही, दूध, तूप, पंचामृत टाकून पूजा करायची आणि जे शिवमूठ आहे ती वाहायची आणि त्यानंतरच दिवा लावायचा, आरती करायची. पूजा ही करायला खूप सोपी जाते. त्यानंतर प्रसाद ठेवायचा. घरामध्ये सर्व जे आपण शिवलिंग धुतलेलं आहे ते पाणी आहे ते तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता. आणि जे सर्व निर्माल्य उरलेलं आहे किंवा राहिलेलं आहे दुसऱ्या दिवशी ते तुम्ही एका कुंडीमध्ये मातीमध्ये खड्डा करून त्यामध्ये टाकून द्यायचं. म्हणजे काय होतं, इतरत्र कुठेही जात नाही आणि आपलं जे कंपोस्ट खत आहे जे आपण झाडांना टाकतो त्यामध्येही ते अर्पण केलं जातं. तर ही माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सर्वांना पाठवा.